की हे जरी असलं तरी मला स्वतःला असं वाटतं देऊ नये. अरे वा, देऊन झाल्यानंतर म्हणतो देऊ नये. लढा चालू राहिला. हा लढा आजचा नाहीये, स्वातंत्र्यापासूनचा लढाई ही सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे संविधानापासूनच. आणि मग मंडल आयोग निर्माण झाला. मंडल आयोग त्याचा सुद्धा अहवाल आला. 10 वर्ष तो सुद्धा दाबून ठेवण्यात आला भारत सरकारकडून. आणि ज्या वेळेला व्ही.पी. सिंग साहेब प्रधानमंत्री होते त्यावेळेला तो आयोग त्यांनी बाहेर काढला आणि सांगितलं की हा रिपोर्ट, हा कमिशनचा रिपोर्ट मी मान्य करत आहे आणि ओबीसींना आरक्षण देत आहे. त्यावेळेला मी त्यांचं स्वागत केलं. मला वाटतं 7 जून वगैरे याची काहीतरी तारीख असावी, आता आठवत नाही. पण त्या दिवशी लोकसत्ता पण सगळा पेपरला आला मुंबईचा की भुजबळांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यावेळेला मी शिवसेनेचा आमदार होतो, महापौर होतो, दुसऱ्यांदा आमदार होतो. मी अभिनंदन केलं, वर्तमानपत्र छापून आले आणि तिथे जे आहे बाळासाहेब ठाकरे आणि माझे मतभेद व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर वाढत गेलं ते. आता मी ती फार मोठी कथा मी सांगत नाही, पण मी नंतर ठरवलं की एकाच ठिकाणी बाळासाहेब एक बोलणार आणि ती एक बोलणार, हे काय बरोबर होणार. त्यांचं म्हणणं काय होतं की पोटाला जात नाही, आर्थिक विषयावर आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाचा ढाचा जो पाया आहे तो आर्थिक विषयावर नाही, तो सामाजिक मागासलेपणावर आहे. आणि समजा आर्थिक आपण मान्य केलं. आज एक समजा हे मुंडे ह्या गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण दिलं. उद्या त्यांनी चांगला धंदा केला आणि श्रीमंत झाले, आरक्षण काढायचं. ते शेजारी आहे, ते फार श्रीमंत आहे, दुर्दैवाने धंद्यामध्ये खोट आली. मग ते म्हणतील मला नव्हतं ते द्या आरक्षण. आणि मग किती वेळा काढायचं आणि किती वेळा द्यायचं हे आरक्षण. आरक्षण मुळात हे आहे की 5000 वर्षापासून जे जे समाज पिसलेले आहेत, दबलेले आहेत, त्यांना आरक्षण. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आमची लेकरं बाळा काय करतील हो, तुमची लेकरं बाळा, त्यांना सुद्धा आमचं प्रेम आहे. 2 पैसे त्यांना मिळाले पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं म्हणणंच आहे. पण त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. ओबीसी आरक्षण, दलित आरक्षण, आदिवासी, हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हा 13% दलित समाजाला आरक्षण आहे, बरोबर. कितीतरी एसपी, कमिशनर, कलेक्टर, फार मोठे मोठे अधिकारी झाले. आजही झोपडपट्ट्यातून गेलं तर कोण राहत आहे बाबांनो? दलित समाजच राहतोय. एवढ्या वर्षानंतर सुद्धा झाले का ते श्रीमंत. पण आता समज करून दिलेलं आहे, आरक्षण तुम्हाला मिळालं की ताबडतोब सगळ्यांना नोकऱ्या. अरे 20 लाख नोकऱ्या टोटल 19 लाख. त्याच्यामध्ये 2-3% लोक दरवर्षी रिटायर्ड होतात, तेवढेच भरायचे. किती वाट्याला येतील तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये? दलित, ओबीसी, तुमचे काय ते भटके, विमुक्त, आपले आदिवासी. पण एक समज करून दिला. आमचे लेकरं बाळा, शब्द म्हटलं की बरं लेकरं बाळा. आणि बाबा तुमची लेकरं बाळा आहेत तशी ह्या गोरगरीब जनतेची सुद्धा लेकरं बाळा आहेत. त्यांची काय कुत्री मांजर आहेत का रे?
ही गरिबी सगळीकडेच आहे. पण तो गरिबी हटवण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन वेगवेगळे कार्यक्रम देते आहे. शेतकऱ्यांच्या ज्या सुखसोयी त्या देत आहेत, कष्टकऱ्यांच्या देत आहेत. पण त्याचबरोबर शिक्षणासाठी ज्या वेळेला मराठा पुढे मध्ये आणखीच मला सांगतो, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोर्टामध्ये गेलं, कोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलं. 9 जजेस सन्माननीय सुप्रीम कोर्टाचे, त्यांच्या पुढे गेली केस. त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं आरक्षण बरोबर आहे, 27% आरक्षण द्या. 54% ओबीसीची संख्या आहे. 1930 साली ब्रिटिशांनी जनगणना केली. मंडल त्यांनी पण सांगितलं या देशात 54% ओबीसी आहे. ओबीसी म्हणजे एक जात नाही, अनेक जातींचा समूह आहे. अदर बॅकवर्ड क्लास वर्ग, मराठा एक जात. ओबीसी 374 जाती महाराष्ट्रात आहे. देशामध्ये हजारो जाती आहेत आणि या महाराष्ट्रापासून आज महाराष्ट्रात 54% आहेत. बिहारमध्ये जाती गणना केली 63% निघाले. म्हणून आम्ही म्हणतो करा, जात गणना करा. 2010ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, समता परिषद. सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सरकारला सांगितलं, काय म्हणणार, समीर भाऊ भुजबळ त्यावेळेला खासदार होते, त्यांना सांगितलं तू पार्लमेंटमध्ये उभं राहा आणि बोल. ते उभे राहिले. गोपीनाथराव मुंडे त्यांच्या जोडीला आले. मग दोघांनी मिळून सगळे जे आहेत यादव वगैरे अमुक अमुक सगळे जे आहेत, शरद यादव पासून लालू प्रसाद यादव, सिंह मायावती, जे कोण होते, मुलायम सिंग वगैरे सगळे एकत्र झाले. आणि प्रणब मुखर्जींना सांगितलं सभागृहात येऊन पार्लमेंटला की आम्ही मागणी मान्य करतो. आम्ही ती केस मागे घेतली. पण तिथे आमची फसवणूक झाली. कारण दशवार्षिक जी जनगणना आहे ती सेन्सस कमिशनर असतो, आयुक्त आहे, त्यांचा एक कायदा ते करतात. तुम्ही त्यांना काही खोटं सांगितलं, चुकीचं सांगितलं तर तुरुंगवासाची सजा आहे. तिथे नाही केलं ते. त्यांनी काय केलं, प्रत्येक राज्यांनी आपापलं करावं. गावाचं असेल तर ग्रामविकास खात्याने करायचं आणि शहराचं असेल तर शहर विकास खात्याने करावं, नगर विकास खात्याने. आणि त्याच्यामध्ये सगळं बट्ट्याबोळ झाला. आमची मागणी तेव्हापासून आहे, 2010 पासून. तेव्हापासून मागणी त्याच्या अगोदरपासून आहे. पण मला आनंद आहे आणि मी प्रधानमंत्र्यांचं त्रिवार अभिनंदन करतो की त्यांनी जाहीर केलं की या वेळेला मी ही जात गणना करणार आहे. अवश्य हा आमच्या होऊन जाऊ द्यात नाही का. आम्ही किती आहोत काय ते कळेल तरी. प्रत्येक वेळेला मला कोर्टात तुम्ही किती आहेत, काय आहे, किती आहेत, काय आहे, हेच चालतं. सुमित्रा महाजन ज्या लोकसभेच्या अध्यक्ष होता त्याच्या अगोदर एक कमिटी 16 खासदारांची नेमली आणि त्यांना सांगितलं ओबीसीचा अभ्यास करा. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं यांना मदत करायला पाहिजे, परंतु यांची माहिती आणि संख्या नाही. मनमोहन सिंग कमिटी आली, चिदंबरम आणि पवार साहेब तिथे मेंबर होते. अभ्यास केला, सांगितलं हो यांची माहिती आमच्याकडे नाही. त्यांनी सेन्सस कमिशनरला लिहिलं, म्हणजे आयुक्ताला, की तुम्ही जेव्हा जनगणना करणार त्यावेळेला यांची जात गणना करा, म्हणजे आम्हाला यांना मदत करता येईल.